नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे तांदूळ जिऱ्याची भाजी मी बनवलेली आहे। ही भाजी गरोदर महिलांनी आणि डिलिव्हरी झालेल्या महिलांनी आवर्जून खावी। शरीरासाठी खूप गुणकारी भाजी आहे। तर मी इथे बघा एक जुडी घेऊन आलेली आहे। आता ही भाजी आपण पहिले ना स्वच्छ साफ करून घ्यायची। पावसाचे दिवस आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये भाजी धुवून घ्या आणि आपल्याला असे शेंडे शेंडे घ्यायचे आहेत आणि भाजी जर कोवळी असेल तर तुम्ही त्याच्याना दांड्या घेऊ शकतात। तर इथे पाहू शकता आपण आता ना भाजी साफ करून घेऊया। भाजी छान अशी साफ करून झालेली आहे आणि 3 ते 4 पाण्याने मी मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि शक्यतो पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये करा, म्हणजे त्याचा रंग पण टिकून राहतो आणि आपल्याला आयर्न पण मिळतं। चला तर मग आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याआधी चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे कढई घेतली, चवीप्रमाणे तेल घेतलं, 1 चमचा हिंग घातलेला आहे फोडणीला आणि पाव चमचा इथे जिरं फोडणीला घातलेलं आहे। आणि तिखट तुम्ही किती खाता त्या अंदाजाने हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि चेचून घेतलेला लसूण घातलेला आहे। तर तुम्ही नुसत्या लसणावर पण ही पालेभाजी करू शकता। जर तुम्हाला कांदा नसेल आवडत तर तुम्ही कांदा स्किप करा। लसणावर सुद्धा ही भाजी एकदम अप्रतिम अशी लावते आणि चवीला तर एवढी रुचकर लागते ना ही भाजी, खूपच। कांदा मिरची आपली छान परतून झाली। इथे थोडीशी चवीप्रमाणे हळद घेतलेली आहे। हळद मिक्स करून घ्यायची। त्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला धुवून स्वच्छ केलेली पालेभाजी घालायची आहे। पालेभाजी चांगली पहिले अशी परतून घ्यायची 2 मिनिट, म्हणजे ती कमी होते। कमी झाली का त्यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ कसं बेतानीच घाला, कारण भाजी कशी आपण ज्या वेळेला परततो तेव्हा ती कमी होते आणि कसं भाज्यांमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ बेतानीच घालायचं चवीप्रमाणे। आता बघू शकता इथे भाजी कमी झालेली आहे शिजून। आता आपण चवीप्रमाणे इथे मीठ घेऊया। आता तुमचं भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। आता छान आता ही भाजी ना आपण 2 मिनिट अशी परतून घ्यायची। झाकण ठेवायचं 2 मिनिट, म्हणजे त्याला पाणी सुटतं। मीठ घातलं ना की पाणी सुटतं भाज्यांना। हे बघा पाणी सुटलं। आता ही पाणी ना आपण सुकून घ्यायचं। त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट, खवलेलं खोबरं म्हणजे नारळाचा कीस घालू शकता। इथे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे ना, तर ती 1 चमचा इथे मी चटणी घालते। त्यामुळे सुद्धा कसं भाजीला छान चव येते। जर तुम्हाला दोन्ही स्किप करायचं असलं तर तुम्ही करू शकता, पण ही भाजी चवीला ना अप्रतिम असते। तांदूळाची भाजी ना एकदम रुचकर असते खायला। एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली रेसिपी करण्याची पद्धत ते एक कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। इथे आपली भाजी झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। धन्यवाद।